नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज शनिवार आहे आणि ह्यावेळेस तर खरं आमचा हळदी कुंकू आणि बोरणांचा कार्यक्रम होता. बट काही मेडिकल इमर्जन्सीमुळे मग ते सगळंच कॅन्सल केलं होतं. ऑलमोस्ट आमचा प्लॅन 99% कॅन्सल होता. आज तर झालाच आहे पण उद्या पण करायचं की नाही असं चालू होतं आमचं, कारण उद्या शेवटचा दिवस आहे. पण मग नंतर आई आणि वहिनी म्हणे चला करूयात. तर वाहनाचं सामान पण आणलं आहे, उद्या लास्ट डे, पुन्हा सखीचं पण राहून जाईल. सो ठरलं आहे की उद्या करूयात. उद्या रविवार आहे, उद्या माझा बड्डे पण आहे. ॲक्च्युली आम्ही शनिवारी यासाठी प्लॅन केलं होतं ना, वहिनीची मुलं पण ॲडजस्ट होतात मेडिकलवर, पुन्हा तात्यांना पण आज सुट्टी होती आणि रविवारी त्यांना काहीतरी कामं असतं इकडचं तिकडे, त्याच्यामध्ये रविवारी मोस्टली नाशिकला नाही आहेत, शनिवारीच येतात. सो आज आई तात्या पण येणार होते. मग त्या सगळ्यांनी आम्ही आजचा प्लॅन केला होता, बट काही कारणास्तव ते नाही झालं. बट आता उद्या आहे, म्हणजे आमचं खूप हो नाही चालू होतं. आत्ता डिसिजन घेतला आहे आमचा. 8 वाजलेत. आईने मस्त कपडा आणला होता सखीला आणि गौरीला ड्रेस शिवायला सेम. तर तिने पॅन्ट शिवली पण होती एक आणि पुढचं शिवणार होती, बट ते वेळेवर गडबडीमुळे नाही करता आलं ते. मग आता ते बोलले की बघू ड्रेस मिळाले तर ड्रेस, पण आय डोंट थिंक की आता गावात एवढा वेळ ड्रेस पण मिळतील. पण जे काही बोरं गाजर वगैरे आणायचे होते ते आणूयात म्हणून दादा आणि आई तिकडे गेले आहेत. पप्पा सखीला सांभाळत आहेत. वहिनी गौरीचा अभ्यास घेते, कारण गौरीचे 27पासून एक्झाम आहे. मी स्वयंपाक करते आहे, कारण माझ्याकडे दुसरं काही काम नव्हतं. सो मी मस्त स्वयंपाक करते. आज खूप काही मेन्यू नाही आमचा. कढी खिचडी पोळी आहे आणि भाजी काय आहे तर अजून करायची आहे. सो असं काही जे आहे ते आहे. पण म्हटलं मला माहिती संडेला सगळेच व्लॉगची वेट करतील की बोरणांचा व्लॉग येणार होता, असं येणार होतं, बट ते नाही झालं. सो म्हटलं आत्ता सांगून देऊयात जे काही आहे ते. येस, बस स्टेट येऊन जे होतं तर आम्ही थोडं डेकोरेशन पण करणार आहे. ॲक्च्युली मूडच नव्हता आमचा गेला होता, पण आता सगळे चेअरअप झाले आहेत, तर आता मस्त डेकोरेशन पण करू आम्ही थोडंफार. आणि खूप जणांना आम्ही ऑलरेडी सांगून ठेवलं होतं. आज ॲक्च्युली मावशी आणि मनू पण येणार होते की बोरनान होईल, रात्रीचा बड्डे करू, मग दुसऱ्या मी सकाळी जाऊ, कारण मनूचे पण पेपर आहे 27पासून. पण मग ठीक आहे, आता ती पण उद्या सकाळी येईल. तर अशी काहीतरी प्लॅनिंग आहे. आई तात्यांचं अजूनही फिक्स नाही आहे ते उद्या येतं की नाही, कारण त्यांचे पण मायाचे काम आहेत. बट बघूयात, जसं जसं जे होईल ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी. सो स्टे ट्यून फॉर दॅट. कट टू डे 2. तर आज माझा बर्थडे. तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर प्लीज मला खाली विश करून जा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मी आज खाली आले आणि हे बघा इथे पसारा बघा. मला वाटलं माझ्यासाठी काहीतरी गोडधोड तयार असेल. तिने किचन आवरायला काढलंय. तिचे असं म्हणणं आहे की मी तिला मदत करावी. आणि त्याच्यानंतर तू माझ्याकडे काय मागते वहिनी? फोटो. कोणाचा फोटो? हिच्या प्रेग्नेन्सीपासून, गौरीच्या जन्मापासून, गौरीच्या आत्तापर्यंतचे सगळे फोटो माझ्याकडे 27,000 ते 28,000 फोटो आहे. याच्यातले निम्मे यांचे आणि ही माझ्याकडनं माझाच फोटो. काय मेमरी कमीच्याकडे नंदेचा एक फोटो नाहीये. सकाळी सकाळी आली दीदी मला फोटो द्या. पप्पा पण राहते दीदी मला 4-5 फोटो पाठवा. अरे पप्पा काय भेटू? तर असं काहीच चालू आहे. बोरनान पण आहे, बर्थडे पण आहे आणि आई येणार आहे आमच्या म्हणून पसारा काढलाय. सखू मम्माला हॅपी बर्थडे म्हणणार तू? काय घे सखी, मम्माला हॅपी बर्थडे कर. आय लव्ह यू मम्मा. त्यांचं काहीतरी गेम चालू आहे. गौरी कर आज तुला हॅपी बर्थडे. बिना आंघोळीच्या आहेत पोरी अजून, इन्क्लुडिंग मी. पण आज आमचे खूप काही प्लॅन आहेत. सो स्टे ट्यून. आजचा ब्लॉग खरंच खूप स्पेशल असणार आहे. हो ना वहिनी? हो ना. वहिनी सुट्टी काढून घरी आहे आज. याच्यासाठी 3 टाळ्या तर बनताच आहे. हे माझं बर्थडे गिफ्ट आहे का? चलो स्टे ट्यून. हे कोण खात होतं? कोण खात होतं? हे खात कोण होतं आणि सांडलं कोणी? कोण खोटं बोलतंय आता? कोण बोलतंय? फटका देऊ का? तू सांडलाय ते. हे कोण खात होतं? परत एकदा सांग, कोण खात होतं? हे तू खात होती ना? तू खात होती की नाही? हो की नाही? हे कोण खात होतं? कोण? घाबरली तू का दीदी? खोटं बोलते, खोटं बोलते. चल मला पप्पी दे. चल चल पप्पी दे. अरे वा 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 वा. आता सांग हे कोण खात होतं? कोण खात होतं? सखी सखी खात होती. दीदी. सखी खात होती.
आणि आमचा पसारा बघा, सकाळ सकाळचा पसारा बघा. फ्रीजचं पाणी आलं परत. काय करताय सखी तुम्ही? काय देते तू त्याला? काय? हो हो, सखीला पण कर काहीतरी. आता बऱ्यापैकी वेळेवर प्लॅन झाला होता, त्याच्यामुळे डेकोरेशनचं खूप काही सामान नव्हतं. ह्या पतंगी वगैरे आणलेल्या होत्या दादांनी 2-3 दिवस आधी, तर त्याने पण घर वगैरे आवरायला आम्हाला मदत करायला सुरुवात केली. आणि त्याचं सगळं सामान इतकं व्यवस्थित ठेवलेलं असतं की त्याला माहीत असतं कुठे कोणतं सामान आहे. त्याप्रमाणे तो मला एक सगळं काढून देत होता की तू आपण ह्या माळा लावू, हे करूयात, असं करून त्याने सगळं डेकोरेशनचं सामान काढलं जे होतं ते. तर छान बर्थडे गिफ्ट मिळालं आहे. असा मोठासा पिंपल आला आहे, तो आय डोंट नो तुम्हाला दिसत असेल की नाही पूर्ण. आणि आता आम्ही घेतोय डेकोरेशन करायला. तर दादाने खूप सारं सामान, प्रत्येक वर्षी तो गणपतीला नवीन नवीन सामान घेतो, काइंड ऑफ हे असं. आणि कसं पॅक केलं आहे गौरी, हे मला आता गौरी सांगत होती. असं पॅक केलं आहे का? असे प्रत्येक वर्षी तो इन्व्हेस्ट करतो बाप्पाच्या डेकोरेशनमध्ये आणि त्याने सगळं छान ठेवलेलं आहे. सो हे पण त्यातलंच एक आहे. आम्ही म्हटलं की सगळे त्या येल्लो आणि पिंक माळा लावतात, सो काहीतरी वेगळं करूयात. सो आम्ही आता हे काढलं आहे गणपतीच्या डेकोरेशनमधनं, ह्या 2 गोष्टी. तसंही खूप बॅकड्रॉपचं डेकोरेशन नाही आहे आमच्याकडे. आम्ही ही भिंत डेकोरेट करणार आहे आणि जे बोरनान होणार आहे ते मध्ये होणार आहे, कारण मग तिथेच आसपास डेकोरेशन केलं की मुलांना चॉकलेट गोळा करता येत नाही. आणि आमच्या गौरीचं म्हणणे, गौरी किती मुलांना बोलवायचं ग? गौरी म्हणते कशाला बोलवते, आत तू बी करते ना गोळा. कालपासून आयला सांगते, आजी आपण हिला बोलवू, आजी आपण तिला नाही बोलवायचं, ती खूप चॉकलेट गोळा करते, ती माझ्या हातातून चॉकलेट घेऊन टाकते. असं करत करत, कारण सगळ्या गौरीच्याच मित्रमैत्रिणी असणार आहे आज. माहिती इतकं बॅकग्राऊंड नॉईस असतो ना आमच्याकडे. तर मी आता दादाला कामाला लावते आणि मग मला हे मेन काम करायला जायचं आयब्रोचं. डेकोरेशनचं सामान काढल्यानंतर मग माळा वगैरे लावून घ्यायला सुरुवात केली. आम्हाला ही वॉल खूप बेस्ट भेटली आहे. इथे प्रत्येक फंक्शनला आम्हाला खूप छान डेकोरेशन करता येतं. सगळ्यात आधी आम्ही त्या ग्रीन माळा लावून घेतल्या, त्याच्यानंतर ह्या दिव्याच्या ज्या माळा होत्या त्या 4 होत्या त्या लावून घेतल्या. आणि ही जी माळा तुम्ही दादाच्या हातात बघताय ना, ही जवळजवळ 20 वर्ष जुनी आहे, 20 वर्ष जुनी, बट ती जशीच्या तशी आहे. सो ती पण लावली. आमचं खूप काही काम नसतं, आम्हाला फक्त दोरे कापून द्यायचे असतात, त्याच्यात ओवून द्यायचे असतात. बाकी सगळं ते मेजरमेंट घेणं काय असेल नसेल सगळं काम त्याचं तोच करतो. आणि त्याच्यानंतर बेसिक असं इतकं गोड डेकोरेशन केलं होतं, बट त्याच्यात पण त्याचं मन भरत नव्हतं. त्याला असं होतं की यार दीदी लाईटिंग पण लावू, कारण डेफिनेटली जो दुपारचा कार्यक्रम आहे पण तरी पण लाईटनी थोडी त्याच्यावर प्रकाश पडेल. प्रत्येकजण घरात आवरायला घेतलं होतं काही ना काही. वहिनी इकडचं आवरत होती. ऑलमोस्ट आमचं जे डेकोरेशन आहे ना ते आवरलं आहे. हे बघा, शेवटचा कचरा बिचरा जो आहे तो बाहेर पडतोय आणि आता मी सगळ्यात मेन काम करायला चालली आहे. तुम्ही तुमच्या करून आलायत ना, तुमचं सगळं होतं सासू सुनांचं वेळेवर. बाय द वे छान डेकोरेशन झालं आमचं कमी वेळात. आणि आमची जी भारती मावशी जी 12:30 येणार होती, तिला 2:30 वाजलेत. मी आली करून डेकोरेशन, हां मी आली करेल ना मदत, अजून घरीच आहे. तर आमचं बेसिक असं छानसं डेकोरेशन झालेलं आहे. खूप असं काही नाही आहे, बट सी इथे पण असं छान मी हे केलेलं आहे. सॉरी मी नाही केलं आहे, गौरीने केलं आहे हे. असं मस्त नारळाचं झाड केलं आहे, गाजर आणि हे यूज करून पतंग केलं आहे. इथे पण थोडं थोडं केलं आहे. आहे बघा, ही रो पण आम्ही अशी सजवली आहे पायऱ्यांची. इकडे डेफिनेटली महाराज आहेत. थोडंसं आईने नथ काढली आहे इथे. सगळ्यांनी आज काही ना काही केलेलं आहे. बाकी पण सगळं सेट केलं आहे. आणि हा कोपरा तर मी तुम्हाला दाखवला होता, हे सगळं दादाने केलं आहे. ऑफकोर्स मी त्याला हेल्प केली आहे. आणि आता सखूबाई पण उठली आहे आमची. आमच्या पतंगी पडून जात आहेत थोड्या थोड्या. अजून आमच्या गौरीने हे पण केलं आहे बघा. कोणी केलं का बा हे? ये ओके. तर आयब्रो करून आली आहे आणि कार्यक्रमाच्या आधी आयब्रो करणं म्हणजे इतकी मोठी चूक आहे ना. मी आता फेसवॉशने तोंड धुतलं, अशी सनसन झाली आहे. एक तर आयब्रोचं आणि माझं काय माहिती काय नातं आहे, अगदी वाईट नातं आहे. मला खूप त्रास होतो त्याचा. असो, तर अशी काहीशी स्किन दिसते माझी आत्ता विदाऊट फिल्टर. आणि तर मी पटकन मेकअप करते, कारण मला छान छान गोड गोड तयार व्हायचं आहे हळदी कुंकवासाठी आणि बोरणांसाठी. सो स्टे ट्यून. तर बेसिक जो मेकअप होता तो माझा झाला आहे. कानातले वगैरे आणि मस्कारा लावायचा राहिला आहे, तो मी लावेल. पण आय थिंक आई तात्यान ते आले, सो मी आता खाली जाते. अँड येस, बघत राहा कसा झाला मेकअप, तेही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर असा काहीसा छानसा माझा लुक झाला होता. ही नारायणपेठ आहे, प्युअर सिल्कमधली नारायणपेठ आणि ही माझ्या तिसऱ्या संक्रांतीला मी घेतली होती. गौरीचं हे सगळं सामान आणल्यापासून एकच होतं, की आत्तू हे सगळं फक्त मी आणि मीच मिक्स करणार. सो तिने ते सगळं आवरलं. आई तात्या आणि ते पण आले होते. सखीचं पण आम्ही खूप गोड गोड आवरलेलं होतं. तिने ते दागिने घालू दिले आणि खूपही दागिने नव्हते मागवले. माझ्या मैत्रिणीच तयार करून दिले होते. अगदी मिनिमल होते आणि तिला ते खूप छान दिसत होते. ती कॅरी पण खूप छान करत होती. नंतर फोटो सेशन वगैरे झालं आणि तेवढ्यात आमचा पिऊ मामा आला आणि तो पिऊ मामा, मनू मावशी आल्यानंतर सखीचं आणि गौरीचं काय सुरू होतं तेच सुरू झालं त्यांचं. दुपारचा कार्यक्रम म्हणता म्हणता संध्याकाळच झालेली होती. कार्यक्रम जवळजवळ 5:30 वाजता सुरू झाला. आईच्या सगळ्या मैत्रिणी जमलेल्या होत्या आणि आता सखीचं बोरनान करायचं होतं. सगळे सखीकडे इतके कौतुकाने बघत होते, कारण तिच्याकडे ती जनरली लहान मुलं दागिने ठेवत नाही, बट ती खूप छान कॅरी करत होती. सगळ्यांशी गप्पा मारत होती. आईच्या तर इतकी मागे मागे करत होती की आई ये मला घे. त्याच्यानंतर तिचं ऑप्शन सुरू केलं. आता व्हिडिओ शूट करायला आमची मनू होती, हे आडवे व्हिडिओ शूट करायला, आणि तिने इतके छोटे छोटे व्हिडिओ घेतलेत ना की विचारू नका. सगळ्यात आधी तिचं छान औक्षण झालं. जेवढ्या बायका आल्या होत्या ना सगळ्यांकडून त्यांनी औक्षण करून घेतलं. आम्हाला असाही देवबाप्पा इतका आवडतो ना, की आम्ही असं जेव्हा पण कुंकू वगैरे लावायची गोष्ट येते ना, तेव्हा आम्ही खूप मजेने करतो ते सगळं. आणि इकडे मीही खूप आनंदी होती, कारण माझं लग्नानंतर पहिलं हळदी-कुंकू ते माहेरी झालं होतं, ते मोठं झालं होतं. त्याच्यानंतर हेच हळदी-कुंकू होतं, जे खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं. सिन्नरलाही खूप मोठं हळदी-कुंकू करत नाही. त्या संक्रांतीच्याच दिवशी 5 बायकांना वाण देऊन देतात. मला आवडतं असं मोठं करायला. मी पुण्याला केलं होतं मागच्या वर्षी, बोरनान होते सगळी तर त्याच्यामुळे. नाहीतर पुण्यालाही खूप मोठ्या स्तरावर असं करता येत नाही. आम्ही ग्रुपमध्ये करतो. त्याच्यानंतर सखीचं बोरनान करायचं होतं आणि ती त्यावेळेस पण इतकी शांत बसली होती. वरतून सगळं पडत होतं. तिच्या हातात एक लॉलीपॉप दिलेला होता तात्यांनी. त्याच्यावरच तिचं काय ते चाललेलं होतं. ती तो खात नव्हती. तिला फक्त तो खेळायचा होता, कारण तो एका बॉक्समध्ये पॅक होता येलो कलरच्या. त्याच्या टिकटॉकवाला बॉक्स होतं. सो तिचं त्याच्यातच खेळणं काय होतं ते चालू होतं. जेवढ्या बायका आल्या होत्या सगळ्यांनी तिच्या अंगावर हे बोरनांचं जे होतं ते टाकलं आणि तिने छान मजा केली. लहान मुलं पण खूप आनंदी होते आणि मुळात ते सगळं तिच्या डोक्यावरनं खाली येऊ देत होते. नाही तर याच्या आधी 2-3 बोरनानला गौरीन ते गेले होते. बाळाच्या अंगावर पडाय आधीच वरतूनच झेलत होते. असं काहीसं सुरू होतं. आता बोरनान झालं होतं. छान ग्रुप फोटो काढला. एवढे सगळे लोकं होते, तो ग्रुप फोटो तो बनताय यार. आणि त्याच्यानंतर घेतलं होतं हळदी-कुंकू आणि वाण द्यायला. सगळ्यात आधी मी आणि वहिनीने सगळ्यांना हळदी-कुंकू दिलं. आणि ही जी साडी वहिनीने वेअर केली ना, ही तिच्या पहिल्या संक्रांतीला आम्ही घेतलेली होती. ही पण इरकल आहे, पण कॉटनमधली इरकल आहे. आता सगळ्यांना आमचं हळदी-कुंकू देऊन झालं होतं. वाण द्यायची वेळ होती. तर आईंना म्हटलं तुम्ही वाण द्या, कारण घरी पण असं मोठं हळदी-कुंकू होत नाही. तर मी सगळ्यांना हळदी-कुंकू लावलंच होतं. आई वाण देत होत्या आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांच्या पाया पडायला गेले. आई आणि वहिनीचंही तसंच काहीतरी चालू होतं. आणि इथे ऑलमोस्ट सगळ्यांनाच माझ्या पहिल्या हळदी-कुंकाची आठवण आली होती, कारण आमच्याकडे ना नवीन नवरीचं बोरनान पण करतात. म्हणजे माझ्या माहेरच्या साईडला. आमच्या कॉलनीत करतात असं म्हणायला हरकत नाही. तर माझं पण असंच मोठं बोरनान झालं होतं, जेव्हा गौरी हार्डली 4 महिन्याची होती. सो गौरीचं आणि माझं मस्त मोठं बोरनान झालं होतं. बाय द वे मी वाणामध्ये आणलं होतं कासव आणि त्याच्या खालीची ताटं असतं ना पितळाचं, ते आणलेलं होतं. कारण दरवेळेस माझ्याकडनं देवाचंच काहीतरी दिलं जातं आणि आई आणि वहिनीने हे केसांमध्ये माळायचे जे फूल असतात ना, ते आणलेले होते आणि ऑलमोस्ट सगळ्याच बायका जाताना ते लावून गेले होते. आईला असं काहीतरी हवं होतं ना, जे बायकांना यूज व्हायला हवं. आणि मला सगळे म्हणत होते, की तुला कासव इतका फेवरेट आहे, कारण डोहा जेवणाच्या वेळेस पण मी काचेचे तेच वाटले होते रिटर्न गिफ्टमध्ये. सो काही आई, काही वहिनी असं करत करत त्यांचं पण वाण वाटून झालेलं होतं. त्यानंतर प्रत्येक घरात हळदी-कुंकवाला जे होतं ना, तेच सुरू झालं होतं. सगळ्या बायका एकत्र आल्या होत्या, त्याच्यामुळे गप्पा तो बनताय. सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या होत्या. वहिनी आमच्या कॉलनीतली पहिलीच सून आहे, त्याच्यामुळे मग तिचे लाडही होता आणि हक्कही गाजवता येतो तिला. सगळ्यांनी तिच्याकडनं पाया पडून घेतल्या. आणि मग माझ्यासाठी सरप्राईज होतं. आईच्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत ना, त्यांनी माझ्यासाठी केक आणलेला होता. माझा बर्थडे होता म्हणून. अर्थात मीही आल्यानंतर कॉलनीत प्रत्येकाच्या घरी असते. तर मस्त माझा त्यांनी छान बर्थडे सेलिब्रेट केला. म्हणायला गेलं तर लग्नानंतर पहिलाच बर्थडे होता, जो माझा माहेरी होत होता. याच्या आधी जेवढेही लग्नाआधी बर्थडे झाले ना, आमच्या कॉलनीत असे सगळेच. फक्त असे नाही की मुलं-मुलं जाऊन बाहेर बर्थडे करून येतात. सगळे बायका माणसं एकत्र येऊन छान बर्थडे सेलिब्रेट होतो. तशा काहीशा आठवणी माझ्या ताज्या झाल्या. सखीला आईने हा नवीन ड्रेस आणला होता, ज्याच्यात ती खूप गोड-गोड दिसत होती. छान बर्थडे सेलिब्रेट झाला. त्यानंतर छोटंसं सेलिब्रेशन फॅमिलीसोबत पण करायचं होतं. हा ड्रेस खूप छान आहे. तुम्हाला जर लिंक हवी असेल ना, तर खाली कमेंट करा. एल्स मी प्रॉडक्ट टॅग करून ठेवते, जे काही असेल ते. सो आता फॅमिलीसोबत बर्थडे छान सेलिब्रेट झाला. दादा वहिनींनी माझ्या आवडता केक आणला होता. डेफिनेटली मी निखिलला खूप मिस करत होती, खूप जास्त मिस करत होती, कारण लग्नानंतरचा प्रत्येक बर्थडे आम्ही दिवसभर बाहेर फिरण्यात, काही ना काही करण्यात घालवत होतो. आज ना सकाळपासून त्याचे पण इतके कॉल येत होते. त्याची त्या साईडला रात्र होती, तरी पण तो कंटिन्यू कॉल करत होता.
बरं जसं छान बर्थडे झाला तसे छान छान गिफ्टसुद्धा मिळाले. त्याच्यानंतर आम्ही सगळे गेलो होतो डिनरला. माझे मामा मावशीसुद्धा होते आणि आई तात्या पण होते. छान मस्त बाहेर जाऊन डिनर केला आणि असं छान संपला माझा आजचा दिवस. मला खूप बरं वाटलं की माझा माहेरी छान बर्थडे आणि कार्यक्रम झाला आज. हळदी कुंकू झालं, बोरनान झालं, बर्थडे सेलिब्रेशन झालं. माझं नाक बघू शकता, बट मला हे आवडतं नेहमी जे असतं ते. सखी झोपली आहे. मामाने यांना घरी सोडलं. आम्ही मावशीला सोडवायला गेलो होतो सातपूरला. येता येताच सखी झोपी गेली. तर असा काहीसा होता आजचा दिवस, बर्थडेचा, हळदी कुंकाचा, बोरनांचा. आम्ही खूप एन्जॉय केलं. जसं ठरवलं होतं अगदी तसं छान झालं का हळदी कुंकू, त्यापेक्षाही छान झालं असं म्हणता येईल. आणि मस्त आरामात, अजिबात धावपळ वगैरे असं काही झालेलं नाही आहे. बर्थडे पण छान सेलिब्रेट झाला. कितीतरी दिवसांनी माहेरी बर्थडे सेलिब्रेट केला आहे, पहिल्यांदाच लग्नानंतर. सो मजा आली आहे. आता हे सगळं उतरवायचं आहे. सो भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. बाय.